हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर सहभागी। 9 मार्चला पुन्हा बैठक। पुढील बैठकीमध्ये बऱ्याच गोष्टी ठरतील, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य। जागा वाटपाबाबत कोणतेही मतभेद नाही, प्रकाश आंबेडकरांच्या जागांच्या प्रस्तावावर आज चर्चा। महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया। हॉटेल फोर सीझन मधील महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर शरद पवार गटाची बैठक सुरू। बैठकीमध्ये सातारा लोकसभेच्या जागेबाबत चर्चा। ठाकरे गट 23, काँग्रेस 15 तर शरद पवार गटाला 10 जागा। सूत्रांची माहिती, 23, 15, 10च्या फॉर्म्युल्यावर महाविकास आघाडीमध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता, तर वंचितला 4 ते 5 जागा मिळण्याची शक्यता। डीकेसी जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये शहांची शिंदे फडणवीस दादांसोबत बंद दाराआड चर्चा। बैठकीआधी शहा आणि शिंदेंचा एकाच गाडीमधून प्रवास। राष्ट्रवादीची बैठक अर्धवट सोडून तटकरे पटेल अजित पवारांच्या भेटीला। सूत्रांची माहिती, सत्तेत सहभागी होताना दिलेलं आश्वासन पाळा। राष्ट्रवादीची भूमिका, अजित पवार तटकरे पटेल शहांची भेट घेणार। शिंदे गटा एवढ्या जागा आम्हाला मिळाव्यात, अजित पवार गट ठाम। चर्चेतून योग्य मार्ग निघेल, भाजप आम्हाला दिलेली आश्वासनं पाळेल, भुजबळांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी काँग्रेसला 2 किंवा 3 जागा मिळण्याची शक्यता। बारामती, रायगड, शिरूरची जागा अजित पवार गटाला मिळण्याचा अंदाज। महायुतीमधील जागा वाटपामध्ये भाजपचं पारडं जड राहण्याची शक्यता। भाजप अंदाजे 36हून अधिक जागा लढणार, सूत्रांची माहिती। माढा लोकसभेची जागा महादेव जानकरांना मिळणार। शरद पवार आणि महादेव जानकर यांच्यामध्ये चर्चा। 2 दिवसात अधिकृत निर्णय होणार, सूत्रांची माहिती। विद्यमान खासदारांच्या जागा द्या, शिंदे गटाची मागणी। शहांकडून मुख्यमंत्री शिंदेंची समजूत काढण्याचा प्रयत्न, सूत्रांची माहिती। लोकसभेसाठी भाजपची दुसरी यादी उद्या जाहीर होणार। संध्याकाळी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक। बैठकीनंतर भाजपची यादी जाहीर होणार, सूत्रांची माहिती। दिल्लीमध्ये भाजपच्या कोअर कमिटीची बैठक। फडणवीस, बावनकुळे, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील आणि दरेकर रवाना। जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार। मुंबईमध्ये 6 पैकी 5 जागा भाजपला तर 1 जागा शिंदे गटाला जाण्याची शक्यता। दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत विरुद्ध राहुल नार्वेकर लढत, तर गोपाळ शेट्टी किंवा पूनम महाजन यांच्या मतदारसंघाची चाचपणी सुरू, सूत्रांची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।